करायचं आणि धडकलात कसं लागलं तर नाही ना तुम्हाला? तुला ते काम दिसला? हो दिसला की. मला ते दिसलं. डोळ्याला काय अंधार बिंधार आली की काय? दिवसा ढवळ्या पोलाला धडकून पडा लागलाय. जायचं म्हणजे ना ते काम रस्त्यात का लावल्यात कुणास ठाऊक आणि ते रवल्यात तर रवल्यात या बोर्ड सकट लावलं नाही यायचं दिवशी. आता काय म्हणून या डांबावर बोर्ड लिहायचा? अगं तिथं खांब रवलेला आहे लिहून फायदा काय? तुम्हाला वाचता कुठे येते? ते तेवढं तू शिकवू घे. शिकवते की, लिहायला शिकवते, वाचायला शिकवते, आणि काय शिकवत्यास? धुणं धुवायला शिकवते, भांडी घासायला शिकवते. चला. तुला का बाईचा आकार आहे की नाही? का? धुणं भांडी डायरेक्ट धुवायला सांगायलास? अहो 2 दिवसावर दसरा आलाय. चला मोठं धुणं धुवायचं आहे, तळ्यावर जाऊया. दसऱ्याचं धुणं आहे? हा जाऊया जाऊया. नाही तर तुम्हाला दुसरं येतेच तरी काय? हा दुसरं येते का म्हणजे? अहो 12 वर्ष झाले लग्नाला, अजून पोटाला एखादं पोर बी नाही. काय उपयोग तुमचा? अगं पोर बी नशिबात असावं लागतंय. ते का आपल्या हातात असते बे ते. गबासा म्हशी जाताना चरायला घेऊन जाताय आणि येताना म्हशीच तुम्हाला घेऊन येतात. तुमचं तुम्हाला घर तर सापडतंय का? अगं तसं नाही, त्या मसरासनी मी टेरेनिंग दिलं टेरेनिंग. दिला असं तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा पोचण्यापरीच एखादा रेडा पळायला बरा. रोज 500 रुपये कमवल तरी. ए सुरके तुझं लय झालं रप्पाट्यात अडवू करीन तुला. तोंड बघा रश्यात. नीट रस्त्याने चाला येते का म्हणे रपाट्यात आडेव पाडीन म्हणे. यायचं आज लयच बोलायला. त्याला काय तर चमत्कार करून तुला दाखवलं पाहिजे. काय बडबडा लागलाय उगच? नको ती करामती करायला जाऊ नका. नाही उगच तू डॉल्बीचा आवाज वाढवल्यासारखा. हा? तुला कसं कळलं डॉल्बीचा आवाज मी ओढलाय म्हणून? अहो सगळ्या गावाला माहितीये ती तुमची भानगड. जर डोळं झाकून दूध पिल्यासारखं करू नका. कळतंय समजेसनी. आईला हिला बी कळलं. काय कळलं तर कळू दे. या गावाला कळले कसं त्या भाऊराज आम्ही काटा काढला त्या. एक दिवस अशी अंगलट येईल की भीक नको पण कुत्रा म्हणायची पाहिजे. कळलं का? ए बाई तू तुझ्या तोंडाच कुत्र पहिला बंद कर. मी माझं मी बघतो काय करायचं ते. तर म्हणून मी बघतो. एवढी बुद्धी असती तर मागच पाऊस पडला असता. बसा. मागं पाऊस पडला असता. हे असल्या बायकोच्या तोंडाला लागण्यापेक्षा ते तोंड घेऊन कुठं गेल्याला परवडतंय मला. मरू दे तिकडे. सरपंच त्या भाऊरावला समजलंय आपण डॉल्बीच्या प्रकरणात त्याला अडकवलेलं. बर समजू ना काय फरक पडणार आहे आपल्याला. एक ना एक दिवस समजणार होतच. हो आत्ता समजलं पण करून करून काय करणार आहे त्यो? हे पण नाहीच खरं. येऊ द्या बघूया काय करतो येऊ देव. त्याला काय वाटत होतं का तेच लय शाणा आहे काय? त्याला कुठं माहित आहे आम्ही 12 गावचं पाणी पिलेलं आहे. त्याला लय शाना समजतोय काय? हा. पाटील कालच मंत्री साहेबांच्यावर चर्चा केल्या. या भाऊरावाचा काटा कायमचा काढायचा बंदोबस्त केलाय. तुम्ही बिंदास्त राहा. हो सरपंच आपले कार्यकर्ते पण आहेतच की काय अडचण आली तर. कार्यकर्त्याच काय घेऊन बसलाय? सरड्याची धाव कुंपणापर्यंत पण आपली दिल्लीपर्यंत. भाऊ टेन्शन घेऊ नका. यावर आपण नक्की काहीतरी उपाय काढू. भाऊ तुमच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय पण पाटलाला सोडायचं. पाटील दौलत त्या पाटलाचा बदला घेतल्याचा आता मला बी चैन पडणार नाही. काय टेन्शन घेऊ नका. त्या पाटलाचा कायमचा बंदोबस्त करू. नाही दौलत मला आत्ताच्या आत्ता त्या पाटलाचा काटा काढायचा आहे.
जरा गडबड करू नका. 2 दिवसावर नवरात्र आल्या ते झाल्यानंतर आपण ते पाटलाकडे बघू. हो भाऊ, अजून मी दांड्या पण खेळवले आणि लगेच भांडणं काय तर मॅटर झालं. दौलत, तू मला आता काय सांगू नको. त्या पाटील नावाच्या महिषासुराचा आता मी वध करणारच. पण भाऊ, खरं पण नाही आणि पण नाही. त्या पाटलाचा आत्ताच्या आत्ता काटा काढायचाच. चल भाऊ, तर पोरानं बोलून घेतो. जे बोलवून पोरानो, चौकात या, मॅटर करायचा आहे. औरव, पाटलाच्या केसाला धक्का लावायच्या अगोदर मला बाळू नावाच्या पहाडाशी धडकावं लागेल. मग काय रामभाऊ, काय निवांत, काय म्हणते मग आपल्या गावचं राजकारण? जरा सुपारी द्या, जरा पानाचा इडा लावतो, त्याशिवाय राजकीय चर्चेला रंग येणार नाही राव. हा. सुपारी पान सगळे देतो. ही घ्या सुपारी रामभाऊ, लावा इडा, ही घ्या पान, लावा इडा. लाल रंग रंगीत बाद झाला पाहिजे, चर्चा कशी रंगली पाहिजे. हा, आता कसं माणसाने शौक केल्या का झालं का नाही? हा. हा? तेव्हा चुना. हा. मग काय म्हणतंय आपल्या गावचं खमंग राजकारण? अहो, तुम्हाला सांगतो, तू पाटलानं भाऊरावला अडकावलं नाही काय त्या डाळिंबीच्या केस मध्ये? बर. ते भाऊरावला समजलंय. अरे बाबा, मग कस काय? समजलं तर समजलं. अहो, काय पाटलासमोर बोलायची बिशाद आहे त्या भाऊरावची. रामभाऊ, पाटलाची राजकीय ताकद जरा जास्त होत्या म्हणा. हा, ते बी आहेच म्हणा खरं. रामभाऊ, हे आवाज आहे वाटतं. आवाज आहे. अरे बाबा, या 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 या. बघा, हा बरं आहे बघा. तुमचं कसं काय? बरं म्हणायचं बघा. काय पाऊस पाणी? काय कसला पाऊस आणि पाणी काय सगळं अवघड आहे, काय खरं नाही. लईच आवडून बसले सगळं. बरं ना तुमचं? होय, बरं आहे. तू नवा हा, कस काय वाट चुकला म्हणायचं? वाट चुकत्या कुठली, चुकवली मुद्दाम. काय सांगताय? हा, सावळे बापूच्या करामती सगळ्या कानावर आले हो. आणि आता तिकडं जावंच वाटलं. आता काहीतरी बघा हो, काय काय केलं इथं बांधकडे. अहो, काय सांगायचं आबा, तुमच्या जावयाने चांगली करामत केल्या. गावच्या चांगलीच आठवणीत राहायसारखं झालं या. म्हणूनच गाठ घ्यावी म्हटली. हा, पाहिजे त्या करामती जमल्या नाहीत आणि नको त्या करामती करतो या. नाहीतर काय. मग काय असं असते काय लोक आलं वाटतं. अरे आबा, सकाळ सकाळी दर्शन पायावर करा, पाया पडतो. काय पाया औक्षण व्हा, करामती व्हा, काहीतरी करा तिकडे जाऊ नको. पण आमचा लिखील दिलेला आशीर्वाद का नाही वाया चाललाय. कोणता आशीर्वाद आबा? माऊली, लेकीला अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ असा गेली 12 वर्ष आशीर्वाद देतोय. पण ही जबाबदारी काय आशीर्वाद खराच करणं झालेत. आबा, 4 लोकात उगाच काय बडबड नका. आता तुमच्या आशीर्वादात तुम्ही काय दम राहिला नाही. आता कशात दम आहे आणि कशात दम नाही हे आता आम्ही ओळखले. आता तुमचं तोंड बंद करा तेवढं. काही खरं नाही. कोण काय मामे, बिडे झाल्यात का? सकाळ सकाळ पिऊन आल्यात काय?
काय होतं तुला काय आम्हाला काय मारलास तू ए बाबा जातो तिकडे कुठं अरे आम्हाला काम आहे तिकडे तुझा तिकडे कुठे या काय तर म्हणून काय तर म्हणाला रे बहुतेक काय तर अन्नाच विषय दिसते माय काय म्हणते बघा तर चल 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 काय रे पाहुणं, काय झालंय? जरा करला बघा जरा काय कळना बी याचं. काय येऊन धडकलं काय झालंय तुका? कोण भाऊसाहेब कुणाला पाटला? अहो भाऊराव त्या पाटलाला मारायला चाललंय म्हणा होय? मग आता रामभाऊ काय काटील मारले रामभाऊ बघा लागते रामभाऊ आबा पाटलानं सावध केलं पाहिजे ती बघा भाऊरावाची गाडी पाटला शेताकडे चालल्या काय तर मोठा मॅटर आहे रामभाऊ पाटला जीवाला धोका आहे सचिन चल तू काट्या घे चला जाऊया चला चला आबा उतर चला ए, आण तू काय चालली? चला 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 Thank you.